9, 10 आणि 11 मे रोजी पुणे चॅप्टरच्या 60व्या वर्षाचं सेलिब्रेशन हिरक महोत्सव आम्ही सेलिब्रेट करत आहोत. सो हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. 9 तारखेला सत्यनारायण पूजा, ब्लड डोनेशन आणि विद्यार्थ्यांचे कार्यक्रम असतील. विद्यार्थ्यांचे एंटरटेनमेंट प्रोग्राम आणि मोटिवेशनल लेक्चर असा 9 तारखेचा कार्यक्रम आहे. 10 तारखेला वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल आणि पुणे चॅप्टर यांच्या वतीने एक फर्स्ट मेंबर्स इन इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह आपण ठेवतोय. आजपर्यंत असा मेंबर्स इन इंडस्ट्रीसाठी स्पेसिफिकली कॉस्ट अकाउंटंटसाठी असा प्रोग्राम कधी झाला तो पहिल्यांदा आपण तो पुण्यात ऑर्गनाइज करतोय. ज्याच्यामध्ये 67 कॉस्ट अकाउंटंट्स जे कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या टॉप पोझिशनला आहेत. सीएफए कॉस्ट अकाउंटंट जे सीएफओ आहेत, सीईओ आहेत, व्हाईस प्रेसिडेंट फायनान्स आहेत, चीफ जनरल मॅनेजर आहेत, अशा टॉप पोझिशनचे 67 कॉस्ट अकाउंटंट वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्यांचं आपण फेलिसिटेशन करत आहोत. त्या 10 तारखेच्या कार्यक्रमासाठी दीपक करंदीकर साहेब एमसीसीआयचे माजी अध्यक्ष ते चीफ गेस्ट म्हणून असणार आहेत. आणि 11 तारखेला पुणे चॅप्टरचा डायमंड जुबली सेलिब्रेशनचं मेन फंक्शन असणार आहे. हे करमाडी हायस्कूलच्या ऑडिटोरियम मध्ये आहे. या कार्यक्रमासाठी जनरल मुकुंद नरवडे साहेब माजी लष्कर प्रमुख हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. किशोर देसाई, किशोर पंपचे सीएमडी हे गेस्ट ऑफ असणार आहेत. आणि धार्मिक गुरु श्री श्री रविशंकर सर, रविशंकर गुरुजी हे पण व्हर्च्युअली असणार आहे. रविशंकर साहेबांचं कन्फर्मेशन यायचंय. आणि प्रिन्सिपली आपले जे आताचे खासदार आहेत मुरलीधर भाऊ त्यांनी पण ऍक्सेप्ट केलं, पण त्यांचं पण कन्फर्मेशन आहे. सो ही 4 गेस्ट 11 तारखेला प्रेझेंट असणार आहेत. आणि 11 तारखेला आमच्या संस्थेचा साधारणतः मागच्या पूर्ण 60 वर्षात ज्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहे पुणे चॅप्टर ग्रो करण्यासाठी असे 5 चेअरमन, काउन्सिलवरती पुण्यातून जे गेलेले सदस्य आहेत, रिजनल काउन्सिलला जे सदस्य आहेत, पुण्याचे फॅकल्टी मेंबर, पुणे चॅप्टरचे फॅकल्टी मेंबर, पुणे चॅप्टरचे माजी अध्यक्ष आणि 5000 पेक्षा कमी मेंबरशिप असलेले पुण्यातले कॉस्ट अकाउंटंट अशा साधारणतः 105 जणांचा आम्ही सत्कार करणार आहोत 11 तारखेला. सो असं हे कार्यक्रमाचं 3 दिवसाचं स्वरूप असणार आहे. सो माझी विनंती की तुम्ही सर्वांनी 3 दिवस कार्यक्रमाला उपस्थित राहावे. आमची इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया अशा नावाने स्थापन झाली होती. आणि त्याची थोडीशी हिस्ट्री अशी आहे की 1944 साली ज्या वेळेला दुसरं महायुद्ध संपत आलं होतं त्यावेळेला ब्रिटिश सरकार जे होतं त्यांनी वेगवेगळे जे युद्धाच्या रिलेटेड कॉन्ट्रॅक्ट दिले होते त्या कॉन्ट्रॅक्टचं पेमेंट कसं करायचं तर ते कॉस्ट प्लस थोडंसं मार्जिन अशा बेसिसवरती करावं. तर मग ते कॉस्ट कोण काढणार यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाची स्थापना 44 साली झाली. आणि फॉर्मली अंडर द ऍक्ट ऑफ द पार्लमेंट 1959 साली द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ऑफ इंडिया ऍक्ट पास झाला आणि फॉर्मली ऍक्ट ऑफ द पार्लमेंटच्या अंडर आमची स्थापना झाली. त्याच्यानंतर 2012 साली या इन्स्टिट्यूटचं नाव बदलून इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया असं झालं. कारण जसजसा काळ बदलत गेला तसतसे आमचे ते मेंबर्स होते त्यांनी इतरही बऱ्याच प्रोफेशनल याच्यामध्ये वाखाणणे मिळवलं होतं. त्यामुळे फक्त वर्क्स पुरतच मर्यादित नसून आम्ही मॅनेजमेंट अकाउंटंट या क्षेत्रात सुद्धा बऱ्यापैकी काम करायला लागलो होतो. त्यामुळे आमच्या मेंबर्सना कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट आणि इन्स्टिट्यूटचं नाव इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया असं 2012 साली झालं. आज आमच्या इन्स्टिट्यूटच्या भारतभरामध्ये 4 रिजनल काउन्सिल्स आहेत. दिल्ली, कलकत्ता, चेन्नई आणि मुंबई इथे. इन्स्टिट्यूटचं हेड ऑफिस हे कलकत्त्याला होतं. आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी सरकारने अध्यादेश काढून ते हेड ऑफिस हे कलकत्त्यावरनं दिल्लीला शिफ्ट केलेलं आहे. आणि आमच्या भारतभरामध्ये जवळजवळ 125 चॅप्टर्स आहेत. त्या 125 चॅप्टर्स पैकी पुणे चॅप्टर हे वेस्टर्न रिजन मधलं सगळ्यात मोठं चॅप्टर आहे. आणि त्यांना 60 वर्ष आता पूर्ण होत आहेत. ती माहिती आपल्याला दिलीच आहे. आणि आमचे जवळजवळ 1 लाख मेंबर्स आणि 6 लाख विद्यार्थी असे भारतभरामध्ये आहेत. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे.
तर इन्स्टिट्यूट बद्दल थोडक्यात माहिती मी सांगितली आहे. स्पेसिफिकली पुणे चॅप्टर संदर्भात माहिती द्यायला मी आमचे माजी सेंट्रल काउन्सिल मेंबर संजय भार्गवे सर यांना विनंती करतो. नमस्कार, मी संजय भार्गवे. पुणे चॅप्टर विषयी जर बोलायचं झालं तर पुणे चॅप्टरची स्थापना 1965 साली झाली. अतिशय छोट्या प्रमाणावर हा चॅप्टर सुरू झाला, कारण 1965 साली कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स ह्या कोर्स बद्दल लोकांमध्ये फारशी जागृती नव्हती. ती हळूहळू वाढत गेली. सरकारचं ह्याला खूप मोठं पाठबळ होतं आणि कुठलंही प्रोफेशन सरकारच्या पाठबळाशिवाय वाढू शकत नाही हे त्यावेळेचे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सुरुवातीला सरकारी कॉन्ट्रॅक्टचं कॉस्टिंग करणं आणि तिथे नफेखोरीला आळा घालणं या उद्देशापुरतं मर्यादित असलेलं संस्थेचं कार्य वाढत चाललं आणि 1996 साली बऱ्याचशा इंडस्ट्रियल प्रोडक्ट्सला कॉस्ट ऑडिट कंपल्सरी झालं आणि त्या कॉस्ट ऑडिटमुळे नफेखोरीवर बऱ्यापैकी आळा बसला. ट्रू कॉस्ट किंवा खरी कॉस्ट सरकारला कळायला लागली आणि त्यामुळे किमती पण बऱ्याचशा आटोक्यात राहायला लागल्या. याची व्याप्ती वाढत चालली. 2011 आणि 13 साली कॉस्ट ऑडिटची व्याप्ती ही खूप वाढली गेली आणि आज बहुतेक इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स अशा वेगवेगळ्या सेवांवर सुद्धा कॉस्ट ऑडिट आहे. पुणे चॅप्टर बद्दल बोलायचं झालं तर पुणे चॅप्टर हा भारतातला एक मोठा चॅप्टर आहे. जो एक क्लास मध्ये बसतो तो मोठा चॅप्टर आहे आणि पुणे चॅप्टरला आतापर्यंत कमीत कमी 15 वेळा बेस्ट चॅप्टरचा अवॉर्ड मिळाला.